विखे पाटलांना जरांगेंचे थेट आव्हान. 58 लाख कुणबी नोंदीवरून सरकारला इशारा. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल करत सार्वजनिक आव्हान दिलंय. राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलेल्या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना, तुम्ही अंतर्वालीत या, आम्ही समोरासमोर मराठा समाजासमोर सत्य मांडतो. सरकार सांगत असलेली माहिती खरी आहे की आम्ही सांगत असलेली माहिती खरी, याचा निर्णय समाज घेईल, असे आव्हान जरांगे यांनी दिले. कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेल्या नागरिकांनी 28 तारखेला अंतर्वालीत यावे, असे आवाहन करत त्यांनी सरकारच्या विविध दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. बलिदान देणाऱ्या कुटुंबांना नोकऱ्या दिल्याचा दावा, 900 गुन्हे मागे घेतल्याचा दावा आणि 58 लाख कुणबी नोंदीवरून प्रमाणपत्र दिल्याचा दावा हे सर्व चुकीचे असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 29 ऑगस्ट 2025 पासून आजपर्यंत समितीने एकही नवीन नोंद शोधलेली नाही. एकनाथ शिंदे यांनी 6 महिन्यात 58 लाख नोंदी शोधल्या, मग आता प्रक्रिया का थांबली, असा सवाल करत त्यांनी सरकारवर मराठा समाजाची दिशाभूल केल्याचा आरोप केला आहे. 58 लाख कुणबी नोंदी कमी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप करत एकही नोंद कमी करू नका, अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि रस्ते बंद झाले तर त्याला देवेंद्र फडणवीस जबाबदार असतील, असा इशारा त्यांनी दिलेला आहे. दरम्यान अभिजित दिपके यांच्या कथित धमकीच्या संदर्भात बोलताना जरांगे यांनी म्हटलंय, धमक्यांना आम्ही घाबरत नाही, गरीब मराठ्यांच्या हितासाठी संयम ठेवत आहोत, पण धमक्या दिल्या तर त्यालाही आम्ही त्याच भाषेत उत्तर देऊ. त्या पूर्णपणे दूर करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकार कुठेही कमी पडणार नाही, असं विखे पाटील म्हणतात. मी तर आता म्हातारा होत आलो ऐकू ते तर झालेच. मी तर म्हातारा झालो ऐकू मी सांगितलं ना, कधी नव्हे ते मराठ्यांनी विखे पाटलांवरती विश्वास ठेवला होता. फडणवीस साहेबांच्या सांगण्यावरून म्हणतोय मी. फडणवीस साहेबांनी सांगितल्याशिवाय भाजपच्या एकाही मंत्र्याचे टप्पर नाही व्यासपीठावर यायची, एवढं दडपण आहे त्यांचं त्यांच्यावर. तरीही मी ते आलेत, आम्ही फडणवीस साहेबांनी त्यांना सांगितलं म्हणून विश्वास ठेवला. काय चूक केली मराठ्यांनी? काय चूक केली? विश्वास ठेवणं माफ केलं का? आम्ही तुमच्यावरती सत्ता सोपवली. काय राव तुम्ही येड्यात काढायला लागलात या समाजाला. त्याच पोरांचे ऍडमिशन कॅन्सल व्हायला लागले. नोकरीतून तुम्ही व्हॅलिडिटी दिले तर नोकरीतून पोरं बाहेर पडाले. काय केलेलं की बाई आमचं तुमच्या त्यांनी शिकू नये का? पर राज्यातला तुम्ही आता JR काढला, पर राज्यात का लागू केल्यानंतर राज्याच्या योजना कशामुळे नाही करायच्या? ईडब्ल्यूच्या पोरांच्या निवडी झाल्या, काय घेत नाहीत तुम्ही? भाजपचे पोर नाहीत का त्याच्यात? त्याच्यात शिवसेना राष्ट्रवादीचे पोर नाहीत का? एसीबीसीतून पोरांच्या निवडी झाल्या. PSI DYSP पासून पोर आहेत, महावितरण मधले पोर आहेत. त्या पोरांच्या निवडी 2014 पासून 19 पासून आतापर्यंत 26 पर्यंत काढल्या. काय माझ्या मराठ्यांच्या पोरांना अधिकारी व्हायचं नाही का? त्याच्यात तुमच्या कार्यकर्त्याचं पोरगच नाही काही एक पण. मराठ्यांविषयी दुटप्पेपणा वागणूक तुम्ही बंद करा. नसता ह्यावेळेस लोक काय मराठ्यांचे आता पक्ष बघत नाहीत. कारण मी सत्ताधारी पक्षातल्या मराठ्यांना सुद्धा सांगतो, आधी समाजाला आणि तुमच्या लेकराला मिळू द्या आणि नंतर पक्षाचंच काम करा. पण पदरात पाडेपर्यंत पक्ष बघू नका. सगळ्यांना तुटून पडा नसता तुमच्या पोरांचं वाटोळ झाल्याशिवाय राहत. मराठा आरक्षण मला आता 28 पर्यंत मी या विषयावर बोलत नाही. मी सगळं पोलखोलच करणार यांच्यात. फडणवीसांनी सांगितल्याशिवाय एकही मंत्री येऊ शकत नाही, हे अंतिम सत्य. केस मागे घेऊ, साधा विषय हो, केसेस मागे घे ना. हाणलं तुम्हीच, डोके फुडले आमचेच. आमच्या ह्या बहिणी रक्ताच्या थावळ्यात पडल्या आणि आमच्यावर तुम्ही 307 केला. इतकी मगरुरी, एवढी सत्तेत मगरुरी कधीच नसून आहे. हो, एक गोष्ट खरी आहे, तुम्ही मराठ्यांना हाताखाली धरावं, सगळ्या जाती धर्माला हाताखाली धरावं, सत्तेत यावं, पण आल्याच्या नंतर प्रश्न सोडावेत त्यांच्या मुंडक्यावर पाय देऊन. मुंडके तोडू नये. मला दाखवा भाजपाच्या मुलाला मुलीला वाटत नाही का आम्ही अधिकारी व्हावं? ते सुद्धा त्यांच्या आईबापाला शिव्या देतात. आपली सत्ता असून ही परिस्थिती का आली आमच्यावरती? फीस भरायची नाही ताकद हो. बोलायला सोपं असतं, भाषण करायला सोपं असतं. ज्यावेळेस 5 आणि 10 लाख फीस भरायची वेळ येते ना, त्यावेळेस भाजपमधले लोक सुद्धा अंतर्वालीत माझ्या इकडे येऊन बसतात. मस्त खऱ्या गोष्टी आहेत म्हणतात, पण काय करावं? काय करावं याचं उत्तर सगळ्या मराठ्यांना सांगतो. बंधनं तोडा, तर तुमची जात आणि तुमचे लेकर बाळ मोठे होणार आहेत. बंधनं तोडा, पक्षाच्या बाहेर या. तुमच्या लेकराला जातीला मिळाल्याच्या नंतर पुन्हा पक्षात घुसा. बस का?